Okay friends, today we have started the new topic belongs to the another one unit that is called as the ecology. इकॉलॉजी टॉपिक हा जो आहे किंवा इकॉलॉजी जे युनिट आहे याच्यामध्ये आपण 4 टॉपिक स्टडी करणार आहात, ज्यापैकी आपण एक टॉपिक कंप्लीट केलेला आहे ज्याचं नाव इकोसिस्टीम. सो इकोसिस्टीम इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ इकॉलॉजी पाहिलं आपण. आणि त्या इकोसिस्टीममध्ये जे इकॉलॉजीच्या व्हेरियस टर्मिनॉलॉजी आहेत ते आपण खूप डिटेल्समध्ये कंप्लीट केले आहेत, ज्याचं रिलेशन आपल्याला ऑल इकॉलॉजीच्या टॉपिकशी येणार आहे. याचाच रेफरन्स आपल्याला या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन्समध्ये येणार आहेत. यानंतर आपण पाहिलं की ॲक्च्युअल इकॉलॉजीमध्ये जे मेन इंटरॅक्शन्स असतं ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंटचं आहे. म्हणून आपण डेफिनेशन्स पण पाहिलं. व्हॉट इज इकॉलॉजी? इकॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन द ऑर्गॅनिझम and their surrounding environment, that is called as the ecology. ज्याचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट इकोसिस्टीम, आणि ज्या इकोसिस्टीममध्ये जे ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तीच डायव्हर्सिटी आपल्याला स्टडी करायची आहे. इथं ज्याला आपण नाव दिलं बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. अतिशय सिंपल आणि साधारण टॉपिक आहे. आणि याच्यावर जे MCQ जर पाहिलं तर लाईन टू लाईन आजपर्यंत MCQज जेवढे काही नीट लावलेले आहेत ते NCERTच्या बाहेरचे नाही आहेत, डायरेक्ट NCERTतून लाईन टू लाईन MCQ सिलेक्शन्स केले आहेत. हमखास यांच्यामधला जे पर्सेंटेज असतील किंवा यांच्यामधले ज्या फिगर्स असतील किंवा यांच्यामध्ये जे येणारी प्रोसेसमध्ये येणारे जे काही नंबर्स असतील याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी MCQ सिलेक्शन्स केले आहेत. मग कोणत्या ऑर्गॅनिझमचा नंबर किती आहे, कुठे डायव्हर्सिटी जास्त आहे, कोणत्या लेवलची डायव्हर्सिटी आहे, तर हे सर्व पार्ट्स आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. अतिशय सिंपल आणि साधारण टॉपिक आहे. 2च आर्टिकल आहेत. एका आर्टिकलचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी, ज्यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी ही कोणकोणत्या प्रकारची असते हे स्टडी करायचं आहे. आणि दुसरं आहे त्या बायोडायव्हर्सिटीचं जे नेचरमध्ये व्हेरिएशन आहे यांचं कन्झर्वेशन का करायचं किंवा कन्झर्वेशन कोणत्या गोष्टीसाठी केलं पाहिजे, आणि जर कन्झर्वेशन होत नसेल तर त्याचे इम्पॅक्ट काय आहेत. अतिशय हे 2 पार्ट्स आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. तर आपण स्टार्ट करतो त्यातलं पहिलं आर्टिकल ज्याला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? शब्दाला जर डिफरन्शिएट केलं, बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स व्हेरिएशन. तर बायोडायव्हर्सिटीमध्ये स्टडी करताना फर्स्ट वर्ड इंट्रोडक्शन पार्ट्समध्ये लक्षात ठेवायचा की इंट्रोडक्शन्स अबाउट बायोडायव्हर्सिटी, ज्यांच्यामध्ये तुम्हाला मेन 4 आर्टिकल्स किंवा त्याला आपण असं म्हणता येईल 4 ऑर्गॅनिझम्स दिलेत आणि त्यांचे नंबर्स दिलेत. ते इंट्रोडक्शन्समधले एकदा नंबर्स लक्षात ठेवा, ज्यामधील तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे अँट, दुसरा दिलेला आहे तुम्हाला ऑर्किड्स, त्यानंतर थर्ड त्यांच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला फिशेस, आणि लास्ट त्यांच्यामध्ये दिलेत बीटल्स. नाव दीज 4 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये अँटची बायोडायव्हर्सिटी तुम्हाला दिलेली आहे 20,000. त्यानंतर ऑर्किड्स पण दिलेले आहेत 20,000 स्पेसीज. फिशमध्ये पाहिलं तर 28,000 स्पेसीज आहेत. आणि बीटलची डायव्हर्सिटी पाहिलं तर नियर अबाउट 3 lakhs ही बायोडायव्हर्सिटी कोणामध्ये आहे, तर बायोडायव्हर्सिटी ही टोटल बेटल्समध्ये आहे. तर यातले इंट्रोडक्शन्समधले 4 फिगर लक्षात ठेवा. पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किती लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण बायोडायव्हर्सिटी इंट्रोडक्शन्समध्ये मेन्शन्स केले, 4 लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिलेत ज्यांचे नाव लक्षात ठेवा. अँट, टोटल अँटची जी संख्या आहे, आता नंबर ऑफ अँट्स वेगळा आणि नंबर ऑफ स्पेसीज ऑफ अँट्स वेगळा. आपल्याला कोणत्या लेवलला बायोडायव्हर्सिटी पाहायचं आहे, नंबर ऑफ स्पेसीज असेल किंवा सेल्युलर लेवल असेल किंवा जेनेटिक लेवल असेल, ओनली डायव्हर्सिटी व्हेरिएशन पाहायचं आहे. तर अँट्स ह्या जवळपास 20,000 प्रकारच्या अँट्स आहेत. म्हणजे या ऑर्गॅनिझम एकच स्पेसीज आहे अँट, पण या अँट्समध्ये जर आपण व्हरायटीज पाहिल्या तर यांच्या जे फॉर्म्स पाहिलं, यांच्यातलं जे व्हेरिएशन्स पाहिलं, मग ते व्हेरिएशन मॅक्रो मॉलिक्युल्स लेवलला असेल किंवा यांच्या टोटल स्पेसीज किंवा जेनेटिक लेवलला असेल, कोणत्याही लेवलचं व्हेरिएशन अँट्समध्ये पाहिलं तर अशा प्रकारच्या जवळपास 20,000 प्रकारच्या अँट्स आहेत. सिमिलर ऑर्किड्स, पहिले आपण ऑर्किड्स जे स्मॉल प्लांट्स असतात, जनरली
सिमिलरली हे इपिफायटिक प्लांट्स पण आहेत. या ऑर्किड्समध्ये जवळपास 20,000 प्रकारच्या व्हेरिएशन्स असणाऱ्या स्पेसीज आहेत किंवा त्याचे नंबर्स आहेत. फिशमध्ये पाहिलं तर फिश ॲक्वॅटिक फिशमधील कोणते असेल, मराईन डिफरन्शिएशन आहेत किंवा फ्रेश वॉटर फिश आहेत, इस्टेजियन फिश आहेत. जे फिश आपल्याला डिफरंट बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात किंवा डिफरंट इकोसिस्टीममध्ये पाहायला भेटतात. यांच्या जवळपास स्पेसीज किती आहेत, 28,000. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असेल बीटल्स, जो आपण इन्सेक्ट म्हणलं, सर्वात लार्जेस्ट ग्रुप जर ॲनिमलमध्ये कोणता असेल तर तो आहे इन्सेक्टा. आणि त्यांच्यात सर्वात जास्त डायव्हर्सिटी आहे. पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत. नियर अबाउट 70% टोटल ॲनिमल किंगडममध्ये जर आपण डिफरन्शिएशन्स केलं तर इन्सेक्टा ग्रुपमधील इन्सेक्ट ह्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी जास्त आहे. त्यातला बीटल जर पाहिलं तर जवळपास आपल्याला 3 लाख टाईपचे हे बीटल्स आहेत. हा झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. पण ॲक्च्युअल यांच्यावरून एक गोष्ट आमच्या लक्षात येते की बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय. तर डायव्हर्सिटीचा अर्थ आहे व्हेरिएशन. बायोडायव्हर्सिटी मीन्स कशाला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी, व्हेरिएशन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲक्च्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं जे व्हेरिएशन्स आहे त्या व्हेरिएशन्सला काय म्हणतो आपण, बायोडायव्हर्सिटी. सो व्हेरिएशन्स मीन्स चेंज. मग चेंज कोणत्या लेवल असेल, चेंज लेवल स्टार्टिंग फ्रॉम द मॅक्रोमॉलिक्युल्स विदिन सेल टू द बायोम. खूप महत्त्वाचा शब्द आहे, NCERTमध्ये मेन्शन्स केला आहे की ही बायोडायव्हर्सिटी कोणत्या लेवलची आहे, तर मॅक्रो मॉलिक्युल्स विदिन सेल टू कुठपर्यंत आहे, बायोम. बायोम लेवलपर्यंत ही बायोडायव्हर्सिटी आम्हाला स्टडी करायची आहे. तर यांच्यामध्ये जर मॅक्रो लेवल विदिन द सेल पाहिलं तर जर आपण या ठिकाणी सिक्वेन्शियल जर लेवल ऑर्गनायझेशन्स पाहिलं तर सर्वात बॉटम लेवलला कोणता येईल, मॅक्रो मॉलिक्युल्स present inside the cell. Many cells they get together to form the tissue level, group of tissue to form the organ. So organ level, whenever the many organ they are present in the organ system level. Organ system present in the form of organisms. Many organisms they get together to form the population. Many population they get together to form the कोणत्या लेवलला येतील, community level. Many communities they are present in a one ecosystem and that ecosystem it acts as a one बायोम. आपल्याला पुढे पॉप्युलेशन्समध्ये पाहायचं आहे की ॲक्च्युअल बायोम काय आहे. तर या ठिकाणी जर आपण लेवल पाहिलं तर ऑर्गॅनिझम्स लेवलपर्यंत, या ऑर्गॅनिझमपासून ते मॅक्रोमॉलिक्युल्सपर्यंत आपण याला लोअर लेवल ऑर्गनायझेशन म्हणतो. आपण काय म्हणतो, आपण लोअर लेवल ऑर्गनायझेशन. अँड इथून ज्यावेळेस बायोमपासून आपण जर पॉप्युलेशन्समध्ये पाहिलं तर याला म्हणतो आपण हायर लेवल ऑर्गनायझेशन. सो दीज आर द व्हेरिएशन प्रेझेंट इन द मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे सेलच्या मध्ये जे डिफरंट टाईप्सचे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये फॉर एक्झाम्पल न्यूक्लिक ॲसिडच्या लेवलमध्ये व्हेरिएशन असेल किंवा सेलच्या टाईपच्या लेवलला व्हेरिएशन असेल किंवा टिश्यूच्या टाईपच्या लेवलला व्हेरिएशन असेल किंवा ऑर्गन सिस्टीम किंवा ऑर्गॅनिझम लेवलला जर व्हेरिएशन असेल तर या व्हेरिएशनला आपण लोअर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. पण जर का ती हायर लेवलची डायव्हर्सिटी म्हटलं तर पॉप्युलेशन्समध्ये डिफरंट टाईप्स ऑफ पॉप्युलेशन्स असतात. या ठिकाणी जर ऑर्गॅनिझम म्हटलं तर ऑर्गॅनिझममध्ये आपण पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर ह्युमन बिंग म्हटलं तर पॉप्युलेशन कोणतं येईल, ह्युमन पॉप्युलेशन. जर सपोज आपण या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन्स म्हटलं तर मेनी प्लांट दे गेट टुगेदर, प्लांट पॉप्युलेशन. म्हणजेच मेनी प्लांट गेट टुगेदर टू फॉर्म द प्लांट पॉप्युलेशन. मेनी ॲनिमल्स दे गेट टुगेदर टू फॉर्म द ॲनिमल पॉप्युलेशन. आउट ऑफ दिस द ॲनिमलमधील स्पेसिफिक टाईप्स ऑफ प्लांटचं स्पेसिफिक टाईप्स ऑफ ॲनिमलचा ग्रुप झाला
झाला तर त्याला आपण पर्टिक्युलर ॲनिमल टाईप ऑफ पॉप्युलेशन. अशा अनेक टाईपचं पॉप्युलेशन ज्यावेळेस एकत्रित येतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण कम्युनिटी. अँड डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिटी दे गेट टुगेदर प्रेझेंट इन द वन सिस्टीम और दॅट इज नोन ॲज द इकोसिस्टीम. अँड वन इकोसिस्टीम इट ॲक्ट्स ॲज अ वन बायोम प्रेझेंट इन द बायोस्फिअर. सर्व डिटेल आपण पाहिलंय. बायोस्फिअरमध्ये 3 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. एकाला म्हणतो आपण हायड्रोस्फिअर, दुसरा आहे लिथोस्फिअर आणि तिसरा आहे ॲटमॉस्फिअर. जे वॉटर बॉडीज मधील जी बायोडायव्हर्सिटी आहे ज्याला काय म्हणतो आपण ॲक्वॅटिक बायोडायव्हर्सिटी. जे अर्थवर आहे ज्यांना काय म्हणतो आपण लिथोस्फिअर. आणि जी बायोडायव्हर्सिटी एरियल फॉर्ममध्ये आहे त्याला म्हणतो ॲटमॉस्फिअर. मग तिघांमध्ये मिळून जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कुठं झाली बायोस्फिअरमध्ये. आणि बायोस्फिअरमध्ये पर्टिक्युलर एखादी इकोसिस्टीम जर असेल तर त्याला पर्टिक्युलर काय म्हणतो आपण बायोम. तर हा पार्ट झाला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर बायोडायव्हर्सिटी या शब्दाच्या जवळपास 3rd ते 4th लाईनमध्ये तुम्हाला एक शब्द मेन्शन्स केला आहे. जी बायोडायव्हर्सिटी ही कोणत्या लेवलची असायला पाहिजे मॅक्रो मॉलिक्युल्स विदिन द सेल अप टू द बायोम लेवल. यांची बायोडायव्हर्सिटी आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायची आहे. आणि ज्यामधील इंट्रोडक्शन्समधले 4 फिगर लक्षात ठेवायचे आहेत. ज्यामधील फर्स्ट आहे अँट, सेकंड आहे ऑर्किड्स. जे दोन्ही फिगर लक्षात ठेवा. 20,000 टाईपचे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स आहे. त्यांच्यानंतर आहे संख्या बीटलची ज्याला म्हटलं आपण 28,000 फिशची. आणि सर्वात जास्त असेल ते बीटल ज्याला आपण 3 लाख जवळपास त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स असणारे बीटल्स आहेत. आणि हे पार्ट्स आपल्याला इंडिकेट करतात दॅट इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी. तर पहा या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी जी टर्म्स आहे ती टर्म्स डिटेलमध्ये जी प्रपोज केलेली आहे किंवा त्याला पब्लिश्ड किंवा त्याला प्रोफलाइज्ड जर कोणी केली असेल तर एडवर्ड विल्सन यांनी पॉप्युलराइज्ड हे कोणती टर्म केली आहे बायोडायव्हर्सिटी. तर मेन्शन्स केले NCERT मधली टर्म्स अंडरलाईन करून ठेवायचं की टर्म बायोडायव्हर्सिटी इज पॉप्युलराइज्ड ड्यू टू द वन ऑफ द सायंटिस्ट दॅट इज कॉल्ड एज द एडवर्ड विल्सन. यांनी ही बायोडायव्हर्सिटी पॉप्युलराइज्ड केली आणि त्यांनीच या टोटल बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन ॲक्च्युअल 3 पार्ट्समध्ये केलं. ज्याला एकाला म्हटलं आपण जेनेटिक लेवल बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण अल्फा बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. दुसरी आहे ज्याला स्पेसिस लेवल बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं ज्याला आम्ही गॅमा डायव्हर्सिटी असं म्हणतात बीटा डायव्हर्सिटी असं म्हणतात. आणि तिसरी आहे ज्याला इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी म्हटलं ज्याला आम्ही गॅमा अल्फा बीटा गॅमा बायोडायव्हर्सिटी किंवा फर्स्ट जेनेटिक लेवल, सेकंड स्पेसिस लेवल अँड थर्ड इकॉलॉजिकल लेवल. अकॉर्डिंग टू द विल्सन्स पाहिलं किंवा एडवर्ड विल्सननुसार जर पाहिलं तर बायोडायव्हर्सिटीला त्यांनी क्लासिफाय मेन 3 क्रायटेरियामध्ये क्लासिफाय केलेलं आहे. ज्यातली फर्स्ट क्रायटेरिया म्हटलं तर ज्याला नाव दिलं आपण दॅट इज कॉल्ड एज द जेनेटिक लेवल किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी. किती टाइप्समध्ये क्लासिफाय केलं त्यांनी 3 टाइप्समधील. त्यातली फर्स्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरं आहे स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरं आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. ज्यामधील फर्स्ट आपण पाहतोय ज्याला नाव दिलं आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. शब्दातच अर्थ आहे डायव्हर्सिटी मीन्स व्हेरिएशन. कोणत्या लेवलला व्हेरिएशन स्टडी करायचं आहे ॲट द जेनेटिक लेवल. जेनेटिक लेवलचं जे फंडामेंटल युनिट असते तर त्या फंडामेंटल युनिटला काय म्हणतो आपण जीन. करेक्ट. म्हणजेच द डिफरंट टाइप्स ऑफ जीन प्रेझेंट इन अ वन पर्टिक्युलर कुणामध्ये असतात जीनोम. कुणाला म्हणतो आपण जीनोम. The total number of gene present in the haploid chromosome किंवा total number of genes located on the haploid sets of chromosome that is called like the genome. तर या ठिकाणी इथं असं लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा प्लांट आहे जर आपण मॅन्झिफेरा इंडिका या प्लांटचा विचार केला तर जेनेटिक बायोडायव्हर्सिटीमध्ये मँगो प्लांटच्या जर व्हरायटीज पाहिल्या असतील तर त्यांनी तिथं मेन्शन्स केल्यात नियर अबाउट 1000 या व्हरायटीज. डायव्हर्सिटी कुणामध्ये आहे मँगो प्लांट्समध्ये आहे. आणि राईसचे एक्झाम्पल्स पाहिलं तर राईसमध्ये नियर अबाउट त्यांनी 50,000 स्ट्रेन्स ह्या व्हरायटीज हे कशामध्ये पाहिलं त्यांनी बायोडायव्हर्सिटी. तर लक्षात ठेवा जेनेटिक लेवलला डायव्हर्सिटी ज्यावेळेस पाहिलं आपण तर या ठिकाणी मँगोचं सायंटिफिक नेम काय
मॅन्झिफेरा इंडिका. मग ॲक्च्युअल मॅन्झिफेरा हे त्याचं जीनस झालं, इंडिका हे त्याचं स्पेसिस झालं. पण याच जीनस आणि स्पेसिसमध्ये इन्क्ल्यूड होणाऱ्या 1000 व्हरायटीज ह्या मँगोच्या आहेत. शब्द चांगला लक्षात ठेवा. या कोण आहेत? यांच्या व्हरायटीज आहेत. म्हणजेच 1000 प्रकारचे मँगो आहेत, ज्यांचं जीनस एकच आहे, ज्यांचं स्पेसिस एकच आहे, पण यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे. लक्षात येईल आहे? 1000 प्रकारचे काय आहेत? तिथं मँगो आहेत. आणि त्या मँगोमध्ये दोघांचेही सर्वांचे जीनस आणि स्पेसिस एकच आहे. म्हणजे सर्वांचं सायंटिफिक नेम काय आहे? मॅन्झिफेरा इंडिका. पण त्यांच्यात जे व्हेरिएशन आहे, म्हणून त्यांच्या टाईप जवळपास आपण 1000 मध्ये डिस्ट्रीब्युशन्स केला तर 1000 प्रकारचे मँगोमध्ये ते जेनेटिक लेवलला कुठेतरी कोणत्या तरी जीनमध्ये चेंजेस झाला, व्हेरिएशन आलं. तर ते व्हेरिएशन्स कोणतं आहे? जेनेटिक लेवलचं व्हेरिएशन आहे. म्हणजेच मँगोमध्ये जवळपास 1000 प्रकारच्या आम्हाला व्हरायटीज बघायला मिळतात. आणि ते चेंज कुणामुळे येतो? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ देअर जीन. म्हणजेच ही कोणत्या लेवलचं व्हेरिएशन झालं? जेनेटिक लेवलची डायव्हर्सिटी झालं. याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलं राईस, ज्याला आपण ओरायझा सटायवा असं म्हणतात. पॅडी ॲक्च्युअल त्याला प्लांट्स म्हणतो आपण. तर या राईसमध्ये जो ओरायझा सटायवा हे जे प्लांट आहेत, यांच्यामध्ये जर जिनोम लेवलला, जीन लेवलला जर आम्ही व्हेरिएशन्स पाहिलं तर जवळपास 50,000 प्रकारच्या या राईसच्या व्हरायटीज आहेत. राईसचे स्ट्रेन आहेत. स्ट्रेन म्हणजे आपण ज्याला व्हरायटीज म्हणतात. मग ओरायझा सटायवा ॲक्च्युअल हे कोण झालं? राईस. पण या जीनस आणि स्पेसिसमध्ये इन्क्लूड होणारा थोडासा जीन बदलला, थोडासा म्युटेशन झालं, किंवा त्यामधील एखादा जीन ॲड झाला. जेवढं व्हेरिएशन जास्त, जेवढे जिनोम जास्त, तेवढं व्हेरिएशनची पॉसिबिलिटी कशी असते? जास्त असते. म्हणून इथं जेनेटिक लेवलला जर डायव्हर्सिटी पाहिलं तर मँगोचा फिगर लक्षात ठेवा. 1000 प्रकारच्या व्हरायटीज ह्या मँगोच्या आहेत. राईसच्या जर स्ट्रेन किंवा व्हरायटीज पाहिल्या तर जवळपास 50,000 प्रकारची बायोडायव्हर्सिटी ॲट द जेनेटिक लेवल जर कुणामध्ये असेल तर राईसमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एका प्लांटला त्यांनी मेन्शन्स केलेलं आहे, जे प्लांट्स रॉवल्फिया ओमिटोरिया. कोणतं प्लांट्स म्हटलं मी? रॉवल्फिया ओमिटोरिया. नाव हे कोण आहे? तर याला ॲक्च्युअल कोणतं प्लांट्स म्हटलं आपण? मेडिसिनल प्लांट्स आहे. दिस प्लांट्स मोस्टली फाउंड इन कोणत्या रिजन्समध्ये आहे? हिमालय रिजन्समध्ये मोस्टली फाउंड आहे. हिमालय रिजन्समध्ये कोणतं प्लांट्स म्हटलं आपण? मेडिसिनल प्लांट. नाव लक्षात ठेवायचं, MCQ विचारला जाऊ शकतो. रॉवल्फिया, जीनसचं नाव काय? रॉवल्फिया. स्पेसिस कोण आहे? ओमिटोरिया. नाव दीज आर द मेडिसिनल प्लांट मोस्टली फाउंड इन द हिमालय रिजन. ॲक्च्युअल आता हिमालय रिजनच्या डिफरंट रिजन्समध्ये ॲक्च्युअल हे आपल्याला मेडिसिनल प्लांट पाहायला भेटतं, ज्या मेडिसिनल प्लांट्समध्ये जो मेडिसिनल कॉम्पोनंट्स आहे किंवा जे मेडिसिनल कॉन्स्टिट्युएंट्स आहे, जे केमिकल आहे, ज्याला नाव दिलं जातं रेझर पाईन. कोणता केमिकल आहे? ॲक्च्युअली हे कुणाचं नाव आहे? केमिकल. MCQ विचारला आहे. मेडिसिनल प्लांट, मेडिसिनल प्लांटचं नाव काय? रॉवल्फिया ओमिटोरिया. रॉवल्फिया ओमिटोरियामध्ये जो केमिकल कॉन्स्टिट्यूट आहे, जो मेडिसिनल पर्पजसाठी यूज होतो, ज्याचं नाव काय? रेझर पाईन. आणि याचं जी पोटेन्शी, इथं शब्द वापरलेला पाहिजे NCERTमध्ये, पोटेन्शी किंवा यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, या कॉन्सन्ट्रेशन लेवलला व्हेरिएशन आहे. अतिशय महत्त्वाचा शब्द पहिला, मेडिसिनल प्लांट जेनेटिक लेवलला जर बायोडायव्हर्सिटीमध्ये मेन्शन्स केलं असेल तर त्या मेडिसिनल प्लांटचं नाव पहिल्यांदा लक्षात ठेवा. काय म्हटलं? रॉवल्फिया ओमिटोरिया. दुसरा शब्द, हे मोस्टली फाउंड कुठं आहे? डिफरंट रिजन्स ऑफ हिमालया. त्यांच्यामध्ये जे केमिकल मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी केमिकल कॉन्स्टिट्यूट असणारा कॉम्पोनंट आहे, ज्याचं नाव काय? रेझर पाईन. आणि या रेझर पाईनची जी पोटेन्शी आहे किंवा याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कॉन्सन्ट्रेशन हे डिफरंट रेंजमध्ये, डिफरंट प्लांट्समध्ये, डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्समध्ये आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच काही प्लांट्समध्ये रेझर पाईन्स ॲक्च्युअल तेच मेडिसिनल प्लांट, तोच केमिकल कॉम्पोनंट, आणि ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे लो कॉन्सन्ट्रेशन आहे. काहीमध्ये पाहिलं तर तेच प्लांट, तोच स्पेसिस आणि जीनस, ॲक्च्युअल त्यांच्यामधलं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट पण त्यांच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन हे केला पोटेन्शियल ज्याला म्हणतो आपण, हे हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे व्हेरिएशन्स कुणामध्ये आलं?
Reserpine chemical constituent present in the different plant in the different regions of Himalaya where the variations is takes place at their concentration level. काही प्लांट्स मध्ये सेम केमिकल कंपोनंट्स हे लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि काही प्लांट्स मध्ये सेम केमिकल कंपोनंट हे हायर कॉन्सन्ट्रेशन लेवलला पाहायला भेटतं. म्हणजेच सेम केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट इन द सेम प्लांट इन द डिफरंट रिजन दे हॅविंग द डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सो दॅट इज नोन ॲज द व्हेरिएशन. मग हा व्हेरिएशन कुणामुळे आहे? ड्यू टू द जेनेटिक लेवल. म्हणजेच या ठिकाणी काही प्लांट्समधलं जे जेनेटिक लेवलमध्ये जर व्हेरिएशन झालं तर कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं पण केमिकल कंपोनंट सेम राहतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, रेझरस्पाइन प्रेझेंट इन द Rauwolfia omitoria plants which are exactly similar in all plants in Himalaya region but their concentration is different. So that is called as the variation. कोणत्या लेवलचं व्हेरिएशन आहे? जेनेटिक लेवलचं व्हेरिएशन्स आहे. तर पुन्हा इथे एक शब्द लक्षात ठेवायचा. ॲक्च्युअल हे रेझरपाइन्स जे केमिकल आहे जे मेडिसिनल प्लांट्स रॉवेल्फिया मधून आयसोलेट केलं जातं तो ट्रीट व्हेरियस टाईपच्या डिसीजेससाठी केलं जातं. तर ॲक्च्युअल डिसीजेसचं नाव लक्षात ठेवा. दिस केमिकल कंपोनंट इज युजफुल फॉर द ट्रीटमेंट इन हायपरटेन्शन ज्याला आपण हाय बीपी किंवा इन्क्रीज इन ब्लड प्रेशर ज्यावेळेस इन्क्रीज होतं ज्याला काय म्हणतो आपण हायपरटेन्शन. जो हायपरटेन्शन पेशंट्स असतील तर अशा हायपरटेन्शन पेशंट्समध्ये या केमिकल कंपोनंटचं ट्रीटमेंटसाठी युटिलाइज केलं जातं. म्हणजेच रेझरपाइन्स दिस केमिकल कॉन्स्टिट्यूएंट इज आर युजफुल फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन पेशंट्स किंवा दे आर ऑल्सो युजफुल फॉर दोज पेशंट्स स्नेक बाईट ज्याला म्हणतो आपण. स्नेक बाईट्स असणारा जो पेशंट्स असतील त्या पेशंट्सला सुद्धा आपण रेझरस्पाइन किंवा कॉलेरा असणारा जो कॉलेरा डिसीज असेल तर यांना सुद्धा ट्रीट करण्यासाठी हा रेझरस्पाइन केमिकल कॉन्स्टिट्यूट हे युटिलाइज केला जातो. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲक्च्युअल डायव्हर्सिटी ही कोणत्या लेवलची आहे. तर फर्स्ट बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हेरिएशन. कोणत्या लेवलला आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायो म्हटलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, व्हेरिएशन्स म्हटलं तर डायव्हर्सिटी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लेवलला पण ती कुठून स्टार्ट होते? मॅक्रोमॉलिक्युल्स विदिन सेल अप टू द बायोम लेवल. मग त्यातील दोन लेवल, एक लोअर लेवल एक दुसरा हायर लेवल. पण या सर्वांना क्लासिफाय करताना एडवर्ड विल्सन यांनी ॲक्च्युअल या बायोडायव्हर्सिटीला 3 पार्ट्समध्ये क्लासिफिकेशन्स केलं. ज्यातला फर्स्टला नाव दिलं आम्ही जेनेटिक डायव्हर्सिटी. त्यातले तुम्हाला जे पार्ट MCQ साठी लक्षात ठेवायचे. फर्स्ट, राईसच्या स्ट्रेन 50,000, मँगोच्या स्ट्रेन 1,000. दोघांच्या जीनस दोघांचं स्पेसिस सेम आहे पण स्ट्रेन लेवलला काय आहे? त्यांचं व्हेरिएशन आहे. ज्यांच्यानंतर एकच मेडिसिनल प्लांट ज्याचं जीनस आणि स्पेसिस सेम आहे. कोण? रॉवेल्फिया ओमिटोरिया. कोणत्या रिजन्समध्ये? डिफरंट रिजन्स ऑफ हिमालया. यांच्यातलं सेम केमिकल कंपोनंट्स कोणतं? रेझरपाइन्स. ॲक्च्युअली अल्कलॉइड केमिकल कंपोनंट्स आहे आणि तो जो रेझरपाइन्स आहे हा सर्व प्लांट्समध्ये सेम स्ट्रक्चरचा असतो पण याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिफरंट प्लांट्समध्ये डिफरंट टाईप्समध्ये असतात. लो कॉन्सन्ट्रेशन कुणामध्ये, हाय कॉन्सन्ट्रेशन कुणामध्ये, मीडियम कॉन्सन्ट्रेशन असतात. तर यांच्या कॉन्सन्ट्रेशन लेवलला पोटेन्शी लेवलला काय असते? त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. तर म्हणून या व्हेरिएशन्समधील नाव प्लांटचं आणि त्याचं केमिकल कंपोनंट. आणि जर ट्रीटमेंट विचारलं एनसाइडमध्ये मेन्शन्स केलं नाही पण ट्रीटमेंटमध्ये हायपरटेन्शन्स असेल किंवा कोलेरा असेल किंवा स्नेक बाईट अशा पेशंट्सला या केमिकल पार्टची ट्रीटमेंट दिलं जातं. तर हे व्हेरिएशन कोणत्या लेवलचं झालं? जेनेटिक लेवलला. साधा आणि सिंपल जर पाहिजे झाला ह्युमन बिंग ज्यावेळेस आपण आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये जर ऑल ह्युमन बिंग पाहिलं तर सर्व ह्युमन बिंगमध्ये जेनेटिक मटेरियल एकच आहे. सर्व ह्युमन बिंगमध्ये टोटल मॅक्रोमॉलिक्युल्स किंवा सेल्युलर स्ट्रक्चर किंवा ऑर्गन सिस्टीम एकाच लेवलचे आहे पण यांच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसतं. तर हे जे व्हेरिएशन आहे तेच व्हेरिएशन जर आपण क्लास लेवलला, सोसायटी लेवलला किंवा आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला पाहिलं तर जवळपास त्यांच्यामध्ये व्हेरिएशन ह्युमन बिंगमध्ये
पाहायला भेटतं. पण ह्याच ह्युमन बिंगला जर कम्पेअर आपण चायनीज ह्युमन बिंग सोबत केलं तर मोर व्हेरिएशन दिसायला लागतं. जर आपण याच पीपल्सला फॉर एक्झाम्पल आपण जर सपोज अदर आफ्रिकनच्या ह्युमन बिंग सोबत जर आपण त्याला कम्पेअर केलं की श्रीलंकाच्या कंपॅरिझनमध्ये केलं तर जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी पाहत जाल तेवढं आपल्याला काय बघायला भेटतं, व्हेरिएशन. पण सर्व कोण आहेत, होमोसेपियन्स ज्याला म्हणतो आपण ह्युमन बिंग. पण यांच्यामध्ये कोणत्या लेवलचं व्हेरिएशन झालं, जेनेटिक लेवल. जेनेटिक व्हेरिएशन झालं त्या ठिकाणी जेनेटिकल व्हेरिएशन्स म्हणतात. अकॉर्डिंग टू NCERT हे पार्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर सेकंड व्हेरिएशन्स कोणतं म्हटलं, दॅट इज कॉल्ड द स्पेसीज डायव्हर्सिटी. सेकंड टाईपचं नाव काय दिलं, स्पेसीज डायव्हर्सिटी. आणि थर्ड आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. काय लक्षात ठेवायचे तेवढाच पार्ट्स मी बोर्ड्सवर लिहिलं आहे. त्यासाठी पहिल्यांदा दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्पेसीज लेवलला डायव्हर्सिटी म्हणजे काय, आपण फर्स्ट पाहिलं मॅन्झिफेरा इंडिका. मग मॅन्झिफेरा इंडिकामध्ये सेकंड नेम कुणाचं असतं, स्पेसीज लेवलचं असतं. मग स्पेसीज चेंज झालं तर त्याला आपण स्पेसीज लेवल डायव्हर्सिटी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल ॲनोना स्क्वायमोसा अँड ॲनोना रेटिक्युलेटा, दोघांमधील कोणतं नेम सेम आहे, ॲनोना. ॲनोना हा झाला जीनस आणि त्याचा स्पेसीज एकच आहे रेटिक्युलेटा आणि दुसरा आहे स्क्वायमोसा ज्याला आपण रामफळ आणि सीताफळ असं म्हणतात. पण दोघांचं स्पेसीज हा आहे सेम, ज्याला काय म्हटलं ॲनोना. ॲनोना स्क्वायमोसा कस्टर्ड ॲपल, ॲनोना रेटिक्युलेटा ज्याला आपण रामफळ असं म्हणतात. तर हे दोन स्पेसीज लेवलचं व्हेरिएशन आहे. तर इथं मेन्शन्स केलेलं आहे की जेवढ्या काही ॲम्फिबियन स्पेसीज आहेत त्या ॲम्फिबियन स्पेसीज जर आपण ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट सेक्शन जर पाहिला तर यांच्यामध्ये स्पेसीज सेम. कोणत्या, ॲम्फिबियन्स. द नंबर ऑफ स्पेसीज ऑफ ॲम्फिबियन मोस्टली फाउंड इन अ वेस्टर्न अँड ईस्टर्न घाट सेक्शन. ईस्ट साईडचे जे घाट पाहिले आपण आणि वेस्ट साईडचे जर घाट आपण पाहिलं तर दोघांमधील सेम ॲम्फिबियन जे आहेत त्या ॲम्फिबियनचा नंबर किंवा त्यांचं जे स्पेसीज आहेत, ॲक्च्युअल नंबरपेक्षा त्याला स्पेसीज जर पाहिलं तर या स्पेसीजमध्ये व्हेरिएशन्स आहेत. मोर नंबर ऑफ स्पेसीज मोस्टली फाउंड इन कुठे दिले पहा, वेस्टर्न सेक्शन्समध्ये. म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये जर पाहिलं तर मोर नंबर ऑफ हे ॲम्फिबियनच्या स्पेसीज आहेत. मोर नंबर ऑफ स्पेसीज. फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाटमध्ये जर पाहिलं तर ॲम्फिबियन्सच्या जर एक्झाम्पल म्हणून घेतलं 1000 स्पेसीज असतील तर याच्या कंपॅरिझनमध्ये इथं 500 किंवा 600 स्पेसीज असतील. सेम कोणत्या स्पेसीज आहेत, ॲम्फिबियन. एक्झाम्पल म्हणून आपण मोर ऑर लेस. तर या ठिकाणी ॲक्च्युअल तो फिगर लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर लक्षात ठेवायचं सेम स्पेसीज यांच्यामधलं जर स्पेसीज लेवलला व्हेरिएशन्स पाहिलं तर एक सेक्शन असं आहे की ज्या ठिकाणी त्याच ॲम्फिबियनच्या स्पेसीज ह्या मोर प्रमाणामध्ये पाहायला भेटतात आणि दुसऱ्या सेक्शन्समध्ये पाहिलं, रिजन्समध्ये पाहिलं तर त्याच स्पेसीजचा नंबर हा किंवा स्पेसीज कशा असतात, लेस. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारला जाईल. स्पेसीज लेवलची डायव्हर्सिटी जर कम्पेअर केलं तर कोणते ॲनिमल्स घेतले, ॲम्फिबियन्स. आणि ॲम्फिबियन्समधील त्यांचं मोर ऑर लेस नंबर जर पाहिलं तो मोर और ग्रेटर बायोडायव्हर्सिटी जर कुणाची असेल स्पेसीज लेवलची तर ते कुणामध्ये, ॲम्फिबियन. आणि सेक्शन्स पाहिलं तर कोणतं आहे, वेस्टर्न घाट. सो वेस्टर्न घाट विअर द ग्रेटर बायोडायव्हर्सिटी ॲम्फिबियन ॲज कम्पेअर टू द ईस्टर्न घाट रिजन. यांच्यामध्ये आपल्याला ॲम्फिबियन स्पेसीज लेवलची डायव्हर्सिटी लक्षात ठेवायची. थर्ड यांच्यामध्ये पहा दिलेला आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. आता इथं थोडासा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये इथं आपण कंपॅरिझन हे हायर लेवलला करतोय. आपण कोणत्या लेवलला केलं, हायर लेवलला. जीन लेवलला केलं आपण म्हणजे जेनेटिक लेवल लोअर ऑर्गनायझेशनमध्ये येतो आपण. पण जर सपोज स्पेसीज लेवलला ऑर्गनायझेशन्स केलं तर त्यानंतर हायर लेवलला आलं. आणि याच्यानंतर जर पाहिलं इकॉलॉजिकल लेवल म्हणजेच इथं कंपॅरिझन्स केलेलं आहे इंडिया आणि नॉर्वेचा. दोन वेगळ्या कंट्री आहेत. एक कंट्री दिलेली तुम्हाला इंडिया, दुसरी कंट्री दिले नॉर्वे. मग नॉर्वे आणि इंडिया या दोन कंट्रीमध्ये जे इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत सेम असतील का,
नाही आहेत. मग या इकॉलॉजिकल फॅक्टरमुळे सुद्धा काय तयार होते, डायव्हर्सिटी तयार होते. तर ॲज कम्पेअर टू नॉर्वे आणि इंडियाचा जर विचार केला तर इंडिया विच हॅविंग द ग्रेट डायव्हर्सिटी इन दिअर इकॉलॉजिकल सेक्शन्स. जर इकॉलॉजी पाहिला आपण तर डिफरंट टाईपच्या इकोसिस्टीम आपल्याला इंडियामध्ये पाहायला भेटतात. काही रिजन्समध्ये डेझर्ट्स एरिया आहे, ड्राय ज्याला आपण म्हणतात, डेझर्ट एरिया असणारा डेझर्ट इकोसिस्टीम झाली. काही ठिकाणी आपण रेन फॉरेस्ट आहेत, मग त्या रेन फॉरेस्टमध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत, डेसिडियस रेन फॉरेस्ट आहेत. जे वेगवेगळे रेन फॉरेस्टची बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते ते वेगवेगळ्या इकोसिस्टीममध्ये. म्हणजेच इंडियामध्ये डेझर्ट पण आहे, इंडियामध्ये रेन फॉरेस्ट पण आहेत, इंडियामध्ये डेसिडियस रेन फॉरेस्ट आहेत, इंडियामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत, इंडियामध्ये मँग्रोव्ज एरियाज आहेत, इंडियामध्ये वेटलँड, इस्ट्रिजेन, अल्पलाइन मिडड्यूज. ऑल दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम विच इज प्रेझेंट इन इंडिया. सो जेवढी जास्त इकोसिस्टीम असेल तेवढी जास्त डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटतं. ॲज कम्पेअर टू 70 कंट्रीजमध्ये म्हटलं तर नॉर्वे या कंट्रीचा विचार केला तर नॉर्वेमध्ये आणि इंडियामध्ये इथं इकोसिस्टीम ह्या कमी प्रकारच्या आहेत, तर डायव्हर्सिटी कशी असेल, कमी असणार आहे. मग ज्या ठिकाणी इकोसिस्टीम जास्त टाईपच्या आहेत तर तिथं डायव्हर्सिटी ऑलरेडी कशी असेल, मोर. म्हणून इंडियाला आपण इंडिया इज द रिच बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. त्यापैकी जर आपण सिम्पल विचार केला इंडियामध्ये डेझर्ट, तर डेझर्ट्समध्ये ग्रो होणारे एक स्पेसिफिक प्लांट आणि स्पेसिफिक ॲनिमल्स असतात, ज्याला आपण डेझर्ट प्लांट आणि डेझर्ट ॲनिमल्स असं म्हणतात. जर आपण डेझर्ट प्लांट्समध्ये एक्झाम्पल्स घेतलं, एलोवेरा हा डेझर्ट प्लांट आहे, किंवा ज्या ठिकाणी आपण म्हटलं ओपनशिया हा डेझर्ट प्लांट आहे. तर असे प्लांटची डायव्हर्सिटी आपल्याला कुणामध्ये भेटेल, डेझर्ट्समध्ये. पण डेझर्ट इकोसिस्टीमच एखाद्या कंट्रीमध्ये नसेल तर अशा टाईपची डायव्हर्सिटी असेल का, नाही आहे. म्हणजे जेवढी जास्त प्रमाणामध्ये इकोसिस्टीम असेल, जेवढी जास्त प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी जर असेल तर तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये हे बायोम्स काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणून इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या इकोसिस्टीम आहेत आणि त्या इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत. म्हणून ग्रेट बायोडायव्हर्सिटी जर कंपॅरेटिव्हली दोन इकॉलॉजिकल रिजनचा विचार केला तर एक इंडिया आणि दुसरा नॉर्वे, तर नॉर्वेच्या कंपॅरिझनमध्ये इंडियामध्ये ग्रेट बायोडायव्हर्सिटी आहे. तर आपला प्रश्न इथं असा येतो की बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन 3 लेवलला केलं तर पहिली लेवल कोणती आहे, जीन लेवलला म्हणजे जेनेटिक लेवलला. ओके, दुसरा पाहिला आपण स्पेसीज लेवलला आणि तिसरं पाहिलं आपण इकॉलॉजिकल म्हणजेच इकोसिस्टीम लेवलला. ॲज कम्पेअर टू 2 कंट्रीज किंवा 2 वेगळ्या बायोमचा किंवा 2 वेगळ्या रिजनचा विचार केला तर आम्हाला त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पाहायला भेटतं. तर या ठिकाणी तुम्हाला इन ब्रीफ काय लक्षात ठेवायचे पहा, इंट्रोडक्शन्समध्ये दिलेले जे 4 फिगर्स आहेत त्यापैकी पहिला अँट आणि ऑर्किड्स किती डायव्हर्सिटी आहे, 20,000 दोघांची, 28,000 कुणाची आहे, फिश, 3 लाख कुणाची आहे, बीटल्स. इंट्रोडक्शनचा पार्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला या टॉपिकमध्ये 2 आर्टिकल स्टडी करायचे. पहिल्याचं नाव काय दिलं, बायोडायव्हर्सिटी, आणि दुसरा कन्झर्वेशन. तर कन्झर्वेशन, व्हॉट इज द नीड फॉर कन्झर्वेशन, आपल्याला हा कन्झर्वेशनमध्ये पाहायचा आहे. पण बायोडायव्हर्सिटी स्टडी करायचं असेल तर बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म्स आहे जी पहिल्यांदा पॉप्युलराइज्ड जर कोणी केली असेल तर एडवर्ड विल्सनने केलेली आहे. आणि यांनीच या बायोडायव्हर्सिटीला जर क्लासिफिकेशन्स केलं तर त्यांनी ते डिफरंट लेवलमध्ये केलं. आणि या लेवल स्टार्टिंग कुणापासून केल्या तर मॅक्रो मॉलिक्युल्स विदिन सेल टू बायोम यापर्यंत त्यांनी लेवलमध्ये त्याला डिस्ट्रीब्युशन्स केलं. पण ब्रॉडली क्लासिफाय त्यांनी मेन 3 क्रायटेरियामध्ये केलं, अल्फा, बीटा, गॅमा. इन अदर वर्ड्स जेनेटिक, स्पेसीज अँड इकॉलॉजिकल. ज्यामधील जेनेटिक लेवलला तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. राईसच्या स्ट्रेन 50,000 आहेत, मॅन्झिफेरा इंडिकाच्या स्ट्रेन 1,000 आहेत. आणि जो मेडिसिनल प्लांट आहे तो ज्याला नाव दिलं आपण रॉवल्फिया ओमेटोरिया, ज्यांच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे ज्याचं नाव आहे रेझर पाईन आणि ज्यांची पोटेन्शी किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिफरंट इन द डिफरंट रिजन्स आहे. म्हणून ते जेनेटिक लेवलला त्यांचं व्हेरिएशन्स केलं. आणि ॲक्च्युअल तो ट्रीटमेंट आपण हायपरटेन्शन्सवाल्यांना देतात किंवा स्नेक बाईट असणारला किंवा कॉलेरा या डिसिजेसला आपण त्याला ट्रीट करण्यासाठी रेझर स्पाईनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं. पण कॉन्सन्ट्रेशन डिफरंट प्लांट्समध्ये डिफरंट रिजन्समध्ये डिफरंट आहे. ही
जेनेटिक लेवलचं व्हेरिएशन्स आहे. त्यानंतर आपण पाहिलं स्पेसीज. स्पेसीजमध्ये एकच नाव लक्षात ठेवा. ॲम्फिबियन्स. रिजन्स दोन लक्षात ठेवा. वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट. तर ईस्टर्नमध्ये लेस आहे, वेस्टर्न घाटमध्ये मोर ॲम्फिबियनच्या स्पेसीज असतात, म्हणून स्पेसीज लेवलची डायव्हर्सिटी. आणि जर डायरेक्टली आपण इकॉलॉजिकल लेवलला घेतला तर दोन कंट्रीचा विचार करा. एक इंडिया आहे, दुसरा नॉर्वे आहे. नॉर्वेमध्ये इकोसिस्टीम ह्या कमी प्रकारच्या आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये जर इकॉलॉजिकल फॅक्टर कुठं असतील तर ते इंडियामध्ये आहेत. एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्यामधील रेन फॉरेस्ट आहेत, वेटलँड आहेत, ईस्ट चेन आहेत, त्यामधील येणारे डेझर्ट्स आहेत, वेगवेगळ्या अल्पलाईन मेड्यूज आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी ही इंडियामध्ये. तर कंपॅरेटिव्हली इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी जिथं जास्त त्या प्रमाणामध्ये तिथं बायोलॉजिकल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर या ठिकाणी फर्स्ट आर्टिकल आपला कंप्लीट झाला आहे, बायोडायव्हर्सिटी अँड इट्स टाईप. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहेत हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी प्रेझेंट ऑन अर्थ and out of these how many number present in India. म्हणजे अर्थवर टोटल नंबर ऑफ स्पेसीज किती बायोडायव्हर्सिटी आहे आणि ज्यापैकी इंडियात किती आहे. म्हणजे कम्पेअर कुणाला करायचं आहे, ऑल ओव्हर ग्लोबमध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जेवढी बायोडायव्हर्सिटी त्यांचा फिगर काय आहे आणि त्यांच्यापैकी आपल्या इंडियामध्ये किती प्रकारची बायोडायव्हर्सिटी. तर हे आर्टिकल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करायचं आहे. पण त्यापूर्वी जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय इन ब्रीफ. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला आपण म्हटलं इंट्रोडक्शन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड देअर कन्झर्वेशन, ज्यापैकी फर्स्ट आर्टिकल आपण कंप्लीट केलं ज्याला म्हटलं बायोडायव्हर्सिटी. इमेजमध्ये पाहतो आपण द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज इंट्रोड्यूस बाय, नाव सायंटिस्टचं लक्षात ठेवा, अमेरिकन बायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन. क्वेश्चन्स विचारलेला आहे, अंडरलाईन करायचा. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी रेफर्स टू द व्हरायटीज ऑफ द लाईफ फॉर्म अँड हॅबिटॅट फाउंड इन द डिफाइनेड एरिया. पूर्ण आपण पार्ट डिफरन्शिएट केलेला आहे. व्हरायटीज व्हेरिएशन्स आहे, हॅबिटॅट डिफरंट रिजन्समध्ये जो लिव्हिंग प्लेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा असतो त्याला काय म्हणतो आपण हॅबिटॅट. आणि त्या डिफरंट एरियामधील आपल्याला व्हरायटीज लेवलवर काय पाहायला भेटतं व्हेरिएशन, ज्याला म्हटलं आपण बायोडायव्हर्सिटी. इट रिप्रेझेंट्स द टोटली ऑफ जीन्स स्पेसीज और इकोसिस्टम ऑफ ॲज गिव्हन. म्हणजे त्याने जे क्लासिफिकेशन 3 पार्ट्समध्ये केलं, जीन लेवल म्हणजेच कोणती आली जेनेटिक लेवल, स्पेसीज म्हटलं तर स्पेसीज लेवल आणि इकोसिस्टम म्हणजेच इकॉलॉजिकल लेवलला त्यांनी 3 स्मार्टमध्ये क्लासिफिकेशन्स केलं, ज्याला म्हटलं आपण लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर त्या लेवल्समधील स्टार्टिंग फ्रॉम मॅक्रोमॉलिक्युल्स विद इन द सेल अप टू द बायोम लेवल, पण आउट ऑफ दिस त्यांनी मेन क्लासिफिकेशन 3 पार्ट्समध्ये केलं. म्हणून बायोलॉजिकल डायव्हर्सिटी क्लासिफाइड इन टू द मेन 3 डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी विच इज ऑल्सो नोन एज द alpha diversity, species diversity, it is also known as the beta diversity, and ecological diversity is also known as the gamma diversity. So these are also known as the genetic, species and ecological diversity. ज्यामधील तुम्हाला काही टर्म्स लक्षात ठेवायच्यात. जेनेटिक लेवलची डायव्हर्सिटी पाहिलं तर जेनेटिक लेवल डायव्हर्सिटी हे जीन लेवलला असेल किंवा अलिल्स लेवलला असेल. अलिल ऍक्च्युअल त्याला आपण काय म्हणतात, एका जीनला कंट्रोल करणारं पेअर ऑफ अलिल्स असणार आहे, ज्याला आपण प्रिन्सिपल बेस ऑफ इनहेरिटन्स मध्ये पुन्हा पाहणार आहात की त्यांच्यामध्ये कोणत्याही जीनला कंट्रोल करणारे अल्टरनेटिव्ह अलिल्स असतात, एक डॉमिनंट आणि दुसरा रेसेसिव्ह. मग अलिल्स लेवलला असेल किंवा टोटल जीन लेवलला असेल किंवा एंटायर क्रोमोझोम लेवलला असेल, तर या सर्वांना आपण काय म्हणतो जेनेटिक डायव्हर्सिटी. तर सर्वात लार्जर पार्ट कोणता झाला क्रोमोझोम, क्रोमोझोमवर कोण झाले जीन, आणि जीन पेक्षा स्मॉल कोण झालं अलिल्स. तर ह्या सर्वांना आपण जेनेटिक लेवलमध्ये डायव्हर्सिटी म्हणतात, ज्यामधील मायकोप्लाझ्मा यांची डायव्हर्सिटी दिली आहे, इस्चेरिशिया कोलाई डायव्हर्सिटी दिली आहे, ड्रॉसोफिला मिलानोगॅस्टर डायव्हर्सिटी दिली आहे, ओरायझा सॅटायवा. ओरायझा सॅटायवा ऍक्च्युअल कुणाला म्हणतो आपण करेक्ट, त्याला आपण राईस प्लांट्स मधलं 32,000 ते 50,000 एनसीईआरटीने मेन्शन्स केल्यात. होमोसेपियन्स ह्युमन बिंग, एवढं ग्रेट डायव्हर्सिटी जर पाहिली आपण तर जेनेटिक लेवलला आपण पाहिले होते. त्यानंतर स्पेसीज डायव्हर्सिटी पाहिलं तर स्पेसीज डायव्हर्सिटीमध्ये द डायव्हर्सिटी ॲट द स्पेसीज लेवल इज कॉल्ड द स्पेसीज डायव्हर्सिटी. एक्झाम्पल वेस्टर्न घाट हॅव द ग्रेटर एम्फिबियन स्पेसीज ॲज कम्पेअर टू द ईस्टर्न घाट. हा पार्ट लक्षात ठेवा. त्यानंतर स्पेसीज रिचनेस म्हणजे नंबर ऑफ मोर स्पेसीज प्रेझेंट इन पर्टिक्युलर एरिया. पुढे याला डिटेल आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये पाहणार आहेत. स्पेसीज रिचनेस ऍट द लेवल अल्टिट्यूड आणि लॅटिट्यूडच्या याच्या बेसिसवर आपण नेक्स्ट आर्टिकल मध्ये डिटेल्स पाहणार आहात. तर ही स्पेसीज लेवलची डायव्हर्सिटी झालं. त्यानंतर आहे इकॉलॉजिकल लेवल. इकॉलॉजिकल लेवलची जी डायव्हर्सिटी आहे ज्यांच्यामध्ये आपण इकोसिस्टीम पाहतोय, एक्झाम्पल दिलं डेझर्ट,
rainforest, mangroves, coral reefs, wetlands, estuarine, alpine meadows. All these are the different types of ecosystem mostly found in the India. इथं कंपॅरिझन केलेत नॉर्वे आणि इंडियाचं. पहा रेनफॉरेस्ट आहेत, या रेनफॉरेस्ट मधील हे मॅनग्रोव्ह एरियाज पाहिलं आपण, कोरल रीफ म्हणतो आपण त्याला, इस्टचेरी म्हणतो आपण. हे जे सर्व एरियाज आहेत ते डिफरंट टाइपची इकोसिस्टम आहे. यांच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये ऍक्च्युअल स्टार्ट करणार आहेत ग्लोबल स्पेसीज ऑफ डायव्हर्सिटी. तर ग्लोबल स्पेस ऑफ डायव्हर्सिटी म्हणजेच याला एनसीआरटी नुसार जर पाहिलं तर हाऊ मेनी स्पेसीज आर प्रेझेंट ऑन अर्थ अँड आउट ऑफ दिस हाऊ मेनी नंबर प्रेझेंट इन इंडिया. तर याच्यातला हे फिगर्स थोडेसे तुम्ही रीड करून घ्यायचे. उद्या आपण याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहात. पण यापूर्वी आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय इन ब्रीफ तेच पार्ट्स फक्त सांगतोय. फर्स्ट इंट्रोडक्शन मधील 4 पार्ट्स. एक दिलेला तुम्हाला नंबर ऑफ स्पेसीज अँड किती आहेत 20,000. नंबर ऑफ स्पेसीज ऑर्किड्स किती आहेत 20,000. नंबर ऑफ स्पेसीज बीटल्स किती आहेत 3 lakhs. अँड नंबर ऑफ स्पेसीज ऑफ फिशेस किती आहेत 28,000. हा पार्ट एक लक्षात ठेवा. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी जिथं फर्स्ट आर्टिकल स्टार्ट झालं तिथं इमेन्स डायव्हर्सिटी ऑफ हेट्रोजेनिसिटी हा शब्द दिलेला आहे, त्याला अंडरलाईन करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड अंडरलाईन करायचा पार्ट आहे तुम्हाला की बायोडायव्हर्सिटी मध्ये हे रेंज हे डिफरंट लेवलला जर पाहिलं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये अंडरलाईन करा. मॅक्रोमॉलिक्यूल विदिन सेल टू बायोम. आणि थर्ड जे पॉप्युलराइज्ड बायोडायव्हर्सिटी टर्म केली आहे त्या सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा सोशिओ बायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन. आणि यांनी क्लासिफिकेशन्स केले 3 पार्ट. तिघांना अंडरलाईन करा. जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरं स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरं इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. ज्यापैकी जेनेटिक डायव्हर्सिटी मधील मेडिसिनल प्लांटला अंडरलाईन करायचं आहे रॉवल्फिया ओमेटोरिया. त्यानंतर त्यांच्यातलं केमिकल कॉन्सन्ट्रेशनला ऍक्टिव्ह केमिकल अंडरलाईन करायचं आहे रेझरपाईन. त्यानंतर त्यातल्या 2 स्ट्रेन दिलेले आहेत त्यांच्या स्पेसीजला अंडरलाईन करायचं आहे, एक राईस आणि दुसरा मँगो. मँगो मधील 1000 व्हरायटीज आणि राईस मधल्या स्ट्रेन 50,000. हा पार्ट एमसीक्यू म्हणून विचारला जाऊ शकतो. स्पेसीज लेवल मधील पूर्ण अंडरलाईन करायचं आहे वेस्टर्न घाट हॅव ग्रेटर डायव्हर्सिटी अँफिबियन स्पेसीज ॲज कम्पेअर टू द ईस्टर्न घाट. एवढाच एमसीक्यू या ठिकाणी विचारला जाईल. आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी मध्ये फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला दिलेला आहे इंडिया आणि नॉर्वे मधील जे डिफरंट टाइपच्या इकोसिस्टम आहेत तर इंडियामध्ये मोर अमाऊंट ऑफ मध्ये काय आहे ग्रेट डायव्हर्सिटी. याच्यानंतर त्याच्या पुढच्या पॅरेग्राफ मध्ये एक वाक्य दिलेलं आहे पहा, अंडरलाईन करायचंय. खूप त्याचं स्टेटमेंट आपल्याला पुढे ऍक्च्युअल पाहायचं आहे की कन्झर्वेशन जर नाही केलं आणि आता जी बायोडायव्हर्सिटीची लॉस आहे आणि हे जर कंटिन्यू स्पीड राहिलं तर त्याबद्दल त्याने एक स्टेटमेंट दिलं पहा. ऑल दॅट वेल्थ इन लेस दॅन 2 centuries इफ दॅट प्रेझेंट रेट्स ऑफ स्पेसीज लॉसेस कंटिन्यू. म्हणजेच जर का इंडियामध्ये किंवा जर का वर्ल्डमध्ये ज्या नंबर ऑफ स्पेसीज आहेत किंवा नंबर ऑफ बायोडायव्हर्सिटी जी आहे ही जर बायोडायव्हर्सिटी करंट रेटनुसार जर ती डिक्रीज अँड डिक्रीज लॉस होत असेल तर यामुळे येणाऱ्या 2 centuries मध्ये टोटल हे बायोडायव्हर्सिटी किंवा या ठिकाणी क्रिटिकल इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी ही आपल्याला पाहायला भेटेल जिथं सर्व्हायव्हल होणं सुद्धा अशक्य होईल. असं एक कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले त्यांनी जिथं आपल्याला पुढे पाहायचंय ऍक्च्युअल एन्व्हायरमेंटल इश्यू का क्रिएट होतो आणि कन्झर्वेशनची नीड का आहे. याच्यानंतर ऍक्च्युअल ते स्टेटमेंट आपल्याला लक्षात येईल. म्हणून कन्झर्वेशनच्या वेळेस आपण त्याला डिटेल्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय ग्लोबल स्पेसीज डायव्हर्सिटी इन ऑन अर्थ and at how many species present in India. तर या ठिकाणी आज थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट आर्टिकल. ओके, थँक्यू.